बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवा विक्रम प्रस्थापित केलाय। मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडीत काढलाय। सलग 4398 दिवस पंतप्रधानपदी राहण्याचा नेहरूंचा विक्रम मोदींनी मोडलाय। मोदींच्या या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त जगभरातील महत्त्वाच्या नेत्यांनी पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय, तर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मोदींच्या नेतृत्वाखाली भारतानं आर्थिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, केनियाचे राष्ट्राध्यक्ष रुटो, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिसानायके तसंच पापुआ न्यू गिनी आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या प्रमुखांनी मोदींना शुभेच्छा दिल्या। तर नवी दिल्लीमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। एनडीएच्या 35 घटक पक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं। दरम्यान मोदींनी नेहरूंचा विक्रम मोडीत काढल्यानं नेहरू आणि मोदींमध्ये जोरदार राजकीय तुलना होताना दिसते। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगतोय। तर मोदींच्या कारकिर्दीच्या तपपूर्तीनिमित्त नवी दिल्लीत एनडीए घटक पक्षांच्या बैठक पार पडली आहे। यावेळी झालेल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय, तर 12 वर्षांच्या काळात एनडीए सरकारनं केलेल्या प्रगतीचा आलेखही मोदींनी देशासमोर मांडलाय। भारत का युवा, भारत की नारी शक्ति, भारत का मध्यम वर्ग, भारत के किसान, सबकी आकांक्षाएं, उनकी एस्पिरेशंस हमें पूरी करनी है। आज देश का हर नागरिक विकसित भारत के सपने से भरा हुआ है। विकसित भारत का सपना अब किसी एक व्यक्ति का नहीं रहा, किसी सरकार का नहीं रहा, किसी दल का नहीं रहा। देश के जन जन का सपना बन चुका है, संकल्प बन चुका है। और इस सपने की पूर्ति के लिए हमें अपना हर पल समर्पित करना है। 2014 के पहले के कई दशक बहुत अस्थिरता और उथल पुथल से भरे हुए थे। इसका देश को बहुत नुकसान भी उठाना पड़ा, लेकिन अब देश की जनता एक स्थिर सरकार का काम भी देख रही है और उसकी निर्णायक क्षमताओं की प्रशंसक भी है। मैं आज देश की महान जनता को भी नमन करता हूं। जनता जनार्दन का आभार व्यक्त करता हूं। पंतप्रधान मोदींनी रचलेल्या इतिहासानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहून त्यांना शुभेच्छाही दिल्या। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे पंतप्रधान म्हणून 4399 दिवस पूर्ण करत एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे। महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतप्रधान मोदींचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींचं तोंड भरून कौतुक केलंय। मोदी जी के इसी मजबूत नेतृत्व के बदौलत आज देश विकसित भारत बनने की राह पर तेज रफ्तार से आगे बढ़ रहा है और पूरी दुनिया में भारत का डंका बज रहा है। आज भारत सिर्फ प्रगति ही नहीं कर रहा है, बल्कि प्रगति की नई परिभाषा लिख रहा है। हमारे लोकप्रिय और यशस्वी प्रधानमंत्री जी केवल एक नेता नहीं है, बल्कि राष्ट्र सेवा के एक तपस्वी है। उनका नेतृत्व तेजस्वी और त्रिकालदर्शी है। इस महान नेतृत्व की तपस्या के सफल होने का, तपपूर्ति का आज यह गौरवशाली दिन है। इसलिए हम सब लोग खुश हैं, एनडीए के सभी घटक। पंतप्रधान मोदींच्या काळात महागाईमुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे।
देखिए, अर्थव्यवस्था की बात करें तो आज मोदी जी के कार्यकाल में रुपए की कीमत कहां से कहां पहुंच गई है। देश की जनता पिस रही है। आप कह रहे हैं कि हमने इतने लोगों को गरीबी के नीचे से ऊपर उठाया है। अरे 80 करोड़ लोगों तो आप ध्यान दे रहे हैं जिसके बगैर वो जीत नहीं सकते। तो क्या ये विकसित भारत की निशानी है? तर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या रेकॉर्डवर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटद्वारे अभिनंदन केलंय. तसंच काही आठवड्यांपूर्वी रोममध्ये झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी विशेष धोरणात्मक भागीदारी योजनाही आखल्या आहेत ज्या आपल्या दोन्ही राष्ट्रांसाठी आणि जनतेसाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत असंही मेलोनी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतरही सातत्यानं राजकीय उलथापालथ सुरूच आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. आता सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना त्यांचा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी स्वतः त्यांना वैयक्तिकरित्या फोन केलेला होता. सोनियांच्या या प्रस्तावावर विचारासाठी ममता बॅनर्जींनी काही दिवसांचा अवधी मागितलाय. टीएमसीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाल्यास ममतांना राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिषेक बॅनर्जींना महासचिव बनवण्यात येणार असल्याची माहिती आहे. विलीनीकरण न केल्यास भाजप त्यांनाही आम आदमी पार्टीसारखं अडचणीत आणू शकतं अशी भीती सोनिया गांधींनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. टीएमसीच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेवर महाराष्ट्रातही राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या सर्वांनी काँग्रेसमध्ये यावं आणि विलीन व्हावं असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलंय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. राऊत स्वतः कधी विलीन होणार असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे काँग्रेसवालेच आहे. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी त्याच्यामध्ये सहभागी व्हावा असं माझं मत व्यक्त केलं. मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही. त्यांनी त्यांच्या विलिनीकरणाचा मुहूर्त काढावा. इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण. तर भाजपला हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलंय. तसंच विलिनीकरणाचा निर्णय पवारांचा असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. आम्ही वेगळे जेव्हा एकत्रित येतो आणि इंडिया अलायन्स आम्ही तयार करतो त्यावेळेस आपण पाहिलं असेल की मताचं विभाजनाचंही एक चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला जात आहे. भाजपला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर सगळ्या पक्षांनी काँग्रेससारख्या आणि काँग्रेसचं पूर्ण देशामध्ये काँग्रेसला मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे जवळपास या सगळ्या इंडिया अलायन्सनी एकत्रित आलं तर मला असं वाटतं की संविधान संपवणाऱ्या आणि देशाला विकणाऱ्या मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आपल्याला सत्तेच्या बाहेर काढता येईल. नाही, कसं आहे की हा प्रश्न शरद पवारांचा असल्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही. दरम्यान काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा होईल. समविचारी पक्षांना सामावून घेण्यासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीतील बैठकीसाठी रवाना झाले आहेत. नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत तोडगा निघण्याची चिन्ह असल्याची चर्चा सुरू आहे. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, गोकुळ गीते आणि गणेश गीतेंमध्ये मुंबईत बैठक पार पडली आहे. मागील 2 आठवड्यांपासून गोकुळ गीतेंची बंडखोरी शमवण्यासाठी महाजन आणि सामंतांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे मुंबईतल्या बैठकीत नेमकं काय झालं याचं उत्तर आज होणाऱ्या महाजन आणि सामंत यांच्या पत्रकार परिषदेत मिळालं. नाशिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा गणेश गीतेंची चर्चा झालेली आहे, गोकुळ गीतेंची चर्चा झालेली आहे, गिरीश महाजन साहेबांनी देखील चर्चा केलेली आहे. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही गणेश गीतेंशी बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय निघेल. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर दराडे
त्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू असलेले किशोर दराडे भावासाठी मदत मागण्यासाठी मैदानात उतरलेत. मात्र गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्यासमोर आव्हान आहे. दराडे यांनी यापूर्वी गणेश गीते, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतली होती. तर महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळावा आणि महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी प्रयत्न करू असं झिरवाळ म्हणाले. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना माघार करण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते आटोकाट प्रयत्न करत असतानाच नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी विजयाचा ठाम दावा केलाय. गीते यांचा पराभव होईल आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे 500हून अधिक मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. महायुतीच्या नेत्यांना मतदारांवर पूर्ण विश्वास असल्यानं कोणतीही भीती नसल्याचे त्यांनी सांगितलंय. पण असं की शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत काय वावगं आहे. आणि आज आपल्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे, प्रसार माध्यमातून, की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी गोकुळ गीते हे गेलेले आहेत. हा त्यांच्याही मनाचा मोठेपणा आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ते गोकुळ गीते असतील, गणेश गीते असतील, हे त्यांचे जुने संबंध आहेत. ते जुने एकमेकांना परिचित आहेत आणि ते मानतात म्हणून तिथपर्यंत गेलेले आहेत. जर ही निवडणूक झाली तर तुमचा उमेदवार म्हणजेच महायुतीचा उमेदवार किती मताच्या फरकाने विजयी होईल असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगतो, महायुतीचा उमेदवार हा साधारणतः दराडे साहेब हे 550 मताच्या पुढे मतदान त्यांना पडेल आणि ते निवडून येतील. कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषदेसाठी मुलीची जागा हुकल्यानंतर महेंद्र दळवींनी पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षांतर्गत वादविवादामुळे ही जागा राष्ट्रवादीला गेल्याचं महेंद्र दळवींनी म्हटलंय. तर थोडवेंच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. विधानसभेला सुनील तटकरेंनी आमदार थोडवेंना पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र असं असताना थोडवे अनिकेत तटकरे यांची उमेदवारी भरण्यासाठी कोणाच्या सांगण्यावरून गेले हे आश्चर्य आहे असं महेंद्र दळवींनी म्हटलंय. राजकारणामध्ये पक्षांतर्गत पण थोडेसे वादविवाद असतात. शेवटी ही चढाओढ असते. ही चर्चा पक्षांतर्गत होऊन जो काय निर्णय झाला असता तो मी मानून घेतला असता. पण पक्षाने चर्चा होत आली होती, पण तशी झालं नाही आहे. माझा छोटे काय नाही, पण माझा आक्षेप नक्की राहिला. त्यानंतर आमच्या बैठका झाल्या, निर्णय झाला, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोकणातले ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ नेते मंडळी बसून या विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जर चर्चा करत झाली असती तर योग्य ठरलं असतं. हा त्याच्या मागचा माझा आक्षेप. मी तर जाहीर सांगितलं की मी तटकरे समर्थन कधी करणार नाही, पण त्यांनी समर्थन केलं. याचा अर्थ असाच आहे की आज तिथली जनता जी नाराज आहे, काही सदस्यांनी राजीनामा दिले, तर हे ठीक नाही असं मत आहे. शेवटी पक्ष बांधण्यासाठी आपण प्रत्येक क्षण हा त्यासाठी महत्वाचा समजतो. आणि ते तिथे गेल्याने अनेक पक्ष लोकांनी राजीनामा दिले. ही पक्षाची हानी निश्चित आहे. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा एबीपी माझा.